फुलांनी सारे आसमंत भरून जावे. तसेच विविध परिवाराचे स्वरूप आपल्याला पाहायला मिळते. जास्त वेळ न दवडता आपण स्वागत समारंभाला सुरुवात करूया. स्वागताचा हा सोहळा मनामनात अभिमानाची उंची घालतो आहे. स्वागताचा हा सोहळा मनामनात अभिमानाची उंची घालतो आहे. कर्तृत्वाने नटलेला मंचही आज मान्यवरांच्या स्वागतासाठी आतुरतो आहे. कर्तृत्वाने नटलेला मंचही आज मान्यवरांच्या स्वागतासाठी आतुरतो आहे. मी सर्वप्रथम विविध परिवाराचे अध्यक्ष माननीय श्री प्रतापराव सरांना विनंती करते की त्याने आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे गोवा राज्याचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत सर, त्याचप्रमाणे माजी वीज मंत्री आणि शिक्षक माननीय श्री सदानंद मळी सर, नावेली पंचायतीच्या सरपंच माननीय श्री नम्रता गाव, तसेच विविध परिवाराचे अध्यक्ष सुरेश गाव सर, त्याचप्रमाणे विविध क्रेडिट सोसायटीचे एमडी माननीय श्री खुशीदास काळे यांना मी विनंती करते की मंचवर येऊन त्यांनी आसनास्थ व्हावे. उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री प्रवेश नाने सर यांना मी विनंती करते की त्यांनी मंचवर येऊन आसनास्थ व्हावे. धन्यवाद सर. भारत देशाची संस्कृती साऱ्या जगालाच पाठ आहे. भारत देशाची संस्कृती साऱ्या देशालाच पाठ आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हा तर परिपाठच आहे. घरी आलेल्या पाहुण्यांचे स्वागत करणे हा तर परिपाठच आहे. चला तर आपण आज आपल्याला लाभलेले मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करूया. सर्वप्रथम मी शिक्षिका सो शिल्पा गाव यांना विनंती करते की आज आपल्याला लाभलेले प्रमुख पाहुणे गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत यांना पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. तसेच शिक्षक तसेच माजी वीज मंत्री माननीय श्री सदानंद मळी सर यांचंही पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. परिवाराचे अध्यक्ष तसेच पाणी मतदारसंघाचे माजी आमदार माननीय श्री प्रतापराव सरांचे स्वागत करा. विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचे अध्यक्ष माननीय श्री सुरेश गाव सरांचे पुष्पगुच्छ स्वागत करा. क्रेडिट सोसायटीचे एमडी माननीय श्री खुशीदास काळे यांना सुद्धा पुष्पगुच्छ देऊन त्याचं स्वागत करावं. विविध उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य आदरणीय श्री रमेश सिन्हारे सर यांचं स्वागत सुगंध हा फुलालाच नसतो तर तो तुमच्यासारख्या प्रेमळ माणसांच्या शब्दांना पण असतो. असं म्हणतात अतिथी देवो भव. म्हणून फक्त पुष्पगुच्छ देऊन स्वागत करणे पुरेसे ठरणार नसल्याने शब्द सुमनाने
आज आपल्याला लाभलेले मान्यवरांचं आपण स्वागत करूया. मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली रुजली, मनामनाच्या गाभाऱ्यात मूर्ती आपली रुजली, स्वागतास खास आपल्या वाहतेली सुमनांजली. आज मी प्रास्ताविक व स्वागतपर भाषण करण्यासाठी विविध परिवाराचे अध्यक्ष माननीय श्री प्रतापराव सरांना आमंत्रित करते. नमस्कार. सगळ्यांत पहिली विविध परिवाराच्या वतीन हांव चॅरमॅन ह्या नात्यान तुमच्या सगळ्या पहिल्यांचे स्वागत करता. कित्याक मागीर थोडे उरता मागीर कोणाची याद जायना, तरी पूण सगळ्यांचे पयलीं ह्या विविध परिवार जो आमचो उदक गांव जो फावंडर चॅरमॅन हेणी जे घट्ट एक फावंडेशन घातलेलें आसा तें फुडें चलोवपाक लागून आमी सगळे जाण जमलेले आसा. आयज आमकां हांगासर लाभलेले आमचे प्रमुख पावणे ह्या नात्यान आमचे गोवा विधानसभेचे आदले मुख्यमंत्री आनी आतांचे विरोधी पक्ष नेते श्री दिगंबर कामत. खरें म्हणटाल्या त्या टायमार अशी एक व्यक्ती आसली दिगंबर कामतूच, तेंच्यांनी बरें पैकी एक सरकार दिलें 5 वर्सां आनी आमी सुद्दां तेतून खरें म्हणटाल्या सॅटिस्फाय जाले. सांगपाचे म्हणजे एक्चुअली विविध परिवाराचो प्रोग्राम तरी पूण मुद्दाम सांगता कित्याक त्या टायमार सगळे लोक सातिस्तीर आसले. म्हणजे 2007 ते 12 हे सरकार कशें आसलें हे एक्चुअली हांव खरें म्हणटालें सरकारान सुद्दां पावपाचो सुद्दां म्हाजो एक म्हणजे अनुभव कसो, म्हणजे हांव सडनली पावला म्हणटा तसो. आनी तेच्या उपरांत पळय 10 वर्सां आयज कितें लोकांची परिस्थिती जाल्या ते सगळ्या लोकांक खबर आसा. मुद्दाम करून सांगता आयज तेंच्या आयच्या दिसा ह्या प्रोग्रामान मुद्दाम तेंचे स्वागत करता. तशेंच दुसरे आमचे खास आमचे साखळे गांवचे आदले पावर मिनिस्टर पुण्या गांवचे, साखळे म्हणजे पुण्या पुण्या गांवचे श्री सदानंद मळी, ते प्रोफेसर आसले आनी ते वीज मंत्री आसले. तेंच्यांनी सुद्दां त्या टायमार बरीचशी म्हणजे धडाडी विधानसभेन आपली दाखयल्ली आसा. तेंच्या आयच्या दिसा आमच्या विविध परिवाराच्या वतीन तेंचे स्वागत करता. सरपंच खंय तरी मिटिंगेन उरल्या, ती येता म्हणटा, पूण 10 मिनटान पावता म्हटल्या. तशेंच आमचे सामके अर्बन कोऑपरेटिव्ह सोसायटीचे एमडी मॅनेजिंग डायरेक्टर तुळशीदास गाडी, ते ह्या आमच्या ते संस्थेक ह्या 2-4 वर्सांत ते पदार्पण जाल्ले आसा. तेंचोय सुद्दां आमकां विविध परिवाराक बरोच हातभार लागलेलो आसा. तशेंच प्रिन्सिपल रमेश सिनारी हे सामके पयलीं पासून गुरदासच्या निधना नंतर ते हांगासर विविध हायर सेकंडरी आनी बरो प्रोग्रेस विविध हायर सेकंडरी म्हणजे एकदम सामके टॉप रँकाचेर पावलेले आमचे रमेश सिनारी. तेंचे यूथ ह्या नातान तेंचे बरें ह्या भागान आमकां एक बरी हायर सेकंडरीची पळोवंक मेळटा. आनी मेन म्हणजे सांगपाचें विविध परिवार हो जो स्थापन केल्लो फावंडर चॅरमॅन ही खरें म्हणटाल्यार सुरवात गुरदासान 16 वर्सांची आसतना सुरवात केल्ली. विविध स्पोर्ट्स क्लबांनी सुरवात जाली. तेच्या नंतर तेणी विविध वाचनालय स्टार्ट केलें. मागीर अभिनय नाट्य मंडळ ही एक सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे जी संस्था आसली नाटक विटक, एकदा स्पर्धेक आमी नाटक गेल्ले. ते नाटक तेंच्यांनी इतकें फेमस जालें आनी म्हाका दिसता दिल्ली म्हणजे गोंयानूच तांकां फर्स्ट प्राइज मेळ्ळें. म्हणजे कला अकादमींत तांकां फर्स्ट प्राइज मेळ्ळें आनी बाकी कडेन तांकां मागीर खुबशीं आमंत्रणां येतालीं. म्हणजे ते स्पोर्ट्सानूच न्हू तर ते सगळ्याच फिल्डान एक्टिव्ह आसले गुरदास गांव. म्हणजे कशें आसा एकदां आमी म्हणटा साखळे स्पोर्ट्स क्लबान जेन्ना एक टुर्नामेंट दवरलो, इगल स्पोर्ट्स क्लब आनी विविध स्पोर्ट्स क्लब, तेन्ना एकदा टुर्नामेंट दवरलो पळय तेन्ना एक 4 रन्सांनी 6 विकेटी पडल्यो आनी साखळेकार लागले ताळयो मारपाक. आनी ती 6वी आनी 7वी जेन्ना विकेट खेळपाक लागली
तेन्ना कळ्ळें हेका की कुर्तास गांव कितें तो ते परते आहा पळय ते विविध स्पोर्ट्स क्लबाक परत धन्यवाद दिवपाक लागले ते साखळेचे लोक पयलीं विविध स्पोर्ट्स क्लब कितें हांगा खेळटाले अशें जे म्हणटाले ते परते लागले उलोवपाक म्हणजे अशी कुर्तासाची जी कला आसली पळय ती सगळे हितून श्रेश्ठ आसली इवन म्हणटा आमकां विविध हायर सेकंडरी करपाक हांगासर खुबसो विरोध जालो पूण त्या टायमार इवन आमकां म्हणटा तशें पर्रीकरान सुद्दां विरोध केल्लो आनी तेका पर्रीकराक नावेलीनूच तेका प्रसादूय मेळ्ळो आसा तेका लोकांनी कितें तो प्रसाद दिल्लो म्हणजे तेन्ना सुद्दां ही विविध हायर सेकंडरी करपाक विरोध तेंचो आसलो म्हणजे सांगता कितें म्हणटा की अशा पर्रीकरान सुद्दां आमकां खुबशे त्रास केले अर्बन सोसायटी आमी 5 फावटी हायकोर्टान गेल्ले आनी थंय निमाणे आमी जिखून येयले म्हणजे सत्य कितें आसा तें खरें येता आनी तेका मागीर पर्रीकराक मागीर कळ्ळें तेच्या निधनानंतर हो एक बरो भुरगो आसलो आनी कितें हो मागीर तो उलोवपाक लागलो तेच्या उपरांत आमी मागीर 94 विविध हायर सेकंडरी स्टार्ट केली मागीर 96 आमचे अर्बन कॉपरेटिव्ह स्टार्ट केल्यो जवळ जवळ आयज तेच्यो 8 ब्रांची स्टार्ट हे आसा आनी प्रत्येक कार्यक्रमाक आमकां खरें म्हणटाल्या जे प्रताप सिंग राणे आसले पळय तेंचो आमकां प्रत्येक कार्यक्रमाक आमकां सहभाग आसतलो पयलीं केन्ना जर सांगलें जाल्यार ते येताले आनी तेंच्यांनी बरो सपोर्ट केल्लो आसा तेच्या नंतर आमी 2010 कुर्तास गांव मेमोरियल प्री प्रायमरी आनी इंग्लीश मिडियम आनी मराठी स्कूल अशें सुरवात केल्ली आसा आनी तेजो सुद्दां जवळ जवळ 800 850 भुरगीं थंय शिकता तेच्या नंतर आमी जर असो जर बारीक जर असो बॅकग्राऊंड जर घेतलो जाल्यार आयज ह्या विविध परिवारा कडेन 200 सुमार जे आमचे हे आसा पळय टिचर्स आनी नॉन टिचर्स आनी वर्किंग जर म्हणटा ते 200 आमच्या ह्या फिल्डांत काम करतात म्हणजे अशें जे कुर्तास आनी फावंडेशन घालून दवरलेलें आसा ते आमी खरें म्हणटाल्यार फुडें फुडें व्हरत आसा आतां कितें जालें फक्त कुर्तास जेन्ना हॉस्पिटलान सुद्दां बॉम्बे उरलो ब्रीज कॅन्टीन त्या टायमार सुद्दां तो कितें म्हणटालो आपूण बरो आसना ते तुमकां काय करता तूं चला आनी एकदा प्रोग्राम करा म्हाका मुद्दाम तेणी बॉम्बेच्यान धाडलो आनी तूं गोंयांत चल आनी प्रोग्राम कर म्हणून आनी तो प्रोग्राम सेलिब्रेट कर आनी मागीर तूं परत यो म्हणून म्हणजे अशी तेची धडाडी आसली आनी तेका लागून हो विविध जो आमचो हे आसा विविध परिवाराचो जो एन्युअल फंक्शन आसा तेच्या ह्या बर्थडे दिसा आमी हो वर्साच्या वर्सा आमी सेलिब्रेट करता तशेंच दुसरें सांगपाचें आयज आमी मुद्दम 3 तारखेक आमी कॉम्पिटिशन दवरलेलें हिंदी डान्स कॉम्पिटिशन आनी फोक डान्स कॉम्पिटिशन तर कितें एक्टिविटीज आहा त्यो चालू जावपाक जाय आनी महिलांक थोड्यांक आकर्शीत करपाक जाय आनी तांकां थोडे कितें तरी ह्या फिल्डान येवपाक जाय म्हणून आमी तो प्रोग्राम चालू दवरलेले तशेंच आयज ब्लड डोनेशन कॅम्प केल्लो आसा ब्लड डोनेशन कॅम्प चालू आसा तशेंच आयज आमी मुद्दम आमी गौरव करपाक लागून कुमारी रिचा गोयेकर हेचो सत्कार करपाक म्हणजे गौरव करपाक तिका आमी मुद्दाम आमंत्रीत केल्ले आसा कित्याक ह्या साखळेच्या भागांत ते पायलट जाल्ले आसा आनी पायलट जावप म्हटल्यार हे आमकां सगळ्या गोंयकारांक आनी आमच्या विविध परिवाराचे स्टुडंट हे म्हाका सांगता म्हणजे आयज म्हाका आयजूच कळ्ळें की आमचे विविध परिवाराचे स्टुडंट म्हणून आमकां सगळ्यांक खुशी हे आमचे स्टुडंट हे पायलट जाले म्हणून सांगपाक तेजे कारण म्हणटाल्यार आयच्या विविध परिवारांचे स्वागत करता तशेंच दुसरे गेस्ट जावन आसा ते आमचे प्रकाश गांवस हे पयलीं हेल्थान काम करताले प्रकाश रफीक गांवस ते त्या टायमार कितें आसतालें आमकां डॉक्टर मेळनासले आतां डॉक्टर उपचाराचे मेळटा त्या टायमार कशें आसलें दाजीबा म्हणटाले आमी ताका दाजीबा पोटान दुखता मरे दाजीबा कुळी दिली की आमचें सारकें जातालें म्हणजे अशा परिस्थितीन त्या टायमार आमकां तेंच्यांनी सपोर्ट केल्लो आसा किंवा थंडी जाली कितें सराव दिले जाल्यार सारकें जातालें म्हणजे त्या टायमार आमकां खुबशे तेंच्यांनी हेल्प केलें आसा म्हणून आमकां कितें दिसलें की ह्या तांकां आमी तेंचो सत्कार करुया तशेंच रफीक सिनारी सुद्दां बरें काम केल्लें आसा ते ह्या आमणचे गांवचे आनी तेंच्यांनी ह्या परिसरांत खुबशे जाणांक बरें ट्रिटमेंट दिल्लो आसा तशेंच हरीश सोमागांव हे खरें म्हणटाल्यार खुबशे वर्सां अस्नोड्या रावताले आनी आमचे गांवचे रहिवासी ते तेंच्यांनी सुद्दां बरें काम म्हणजे अस्नोड्या त्या भागान आनी नावेली भागान सुद्दां बरें काम केल्लें आसा तशेंच तानाजी लक्ष्मण शेट हे खरें म्हणटाल्यार मुर्तीकार ते खरें म्हणटाल्यार मुर्ती करता आनी खरें म्हणटाल्यार एक शिक्षक ह्या नात्यान तेंचे सुद्दां मुर्ती जे कोण मुर्ती करता पळय तेंचो खरें म्हणटाल्यार आमी म्हणटाय सत्कार करुया आनी त्या दिसा तांकां आमकां हांगा लाभलेले आसा तेंचे आयच्या दिसा स्वागत करता
तसेच प्रशांत गणेश कोटंबीकर आणि भानुदास पेरणी यांचा आज आम्ही सत्कार करपाक आसा ते विविध परिवाराच्या वतीन त्यांच्या सोबत करता. तशेंच आज आमच्या मदीं लाभलेला आसा पत्रकार आसा विशाल मोदी आसा, चंद्रशेखर देसाई आसा, मागीर सुरेश बायकर आसा, मागीर आमचो प्रुडंट मिडियाचो विनायक सामंत लाभलेले आसा आणि कोण आमचा आवाज रिश्ते हे प्रुडंट मिडिया तसोच उदय प्रुडंट पयली प्रुडंटान आसलो आता म्हाका दुसरे कसले चॅनल घेता पण आयज आमकां म्हाका खुबशे सपोर्टूय आसा. आयज विविध परिवारांच्या वतीन तुमचे स्वागत करता. तशें हांगा खुबशे आसा गेस्ट म्हणून सगळ्यांची नांवां घेना. परत एकदा विविध परिवाराच्या वतीन तुम्ही हांगा सगळे जमलेले आसा. तुम्ही हो गुरुदासाचे सारखे क्लोज रिलेशन करपी आसा तेका लागून तुमचे परत एकदा सगळ्यांचे स्वागत करता आणि माझे 2 शब्द सोबत देव बरें करूं. थँक्यू. धन्यवाद सर. असं म्हणतात कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही. शेवटपर्यंत जे प्रयत्न करीत राहतात त्यांनाच यश प्राप्त होते. ज्याला संधी मिळते तो नशीबवान, जो संधी निर्माण करतो तो बुद्धिवान आणि जो संधीचे सोने करतो तो विजेता. ज्याप्रमाणे जीवनात प्रत्येक गोष्ट महत्त्वाची असते त्याचप्रमाणे आणि त्यापैकी एक गोष्ट म्हणजे मोटिवेशन. कधी कधी आपण कठीण परिस्थितीचा सामना करताना हतबल होऊन लगेच हार मानतो. पण अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला उत्साह निर्माण करणारे काही विचार कानावर पडले आणि आपण हार न मानता एखादी गोष्ट करण्यासाठी आपले प्राणपणाला लावतो आणि त्या कार्याला पूर्णत्वास येऊन जातो. जीवनात उत्साह खूप महत्त्वपूर्ण, कारण उत्साहामुळेच आपल्या जीवनात आपण कोणतेही कार्य सहज साध्य करू शकतो. चला तर आपण आज सत्कार सोहळ्याकडे वळूया. हा सन्मान होत आहे तेजोमय कर्तृत्वाचा, लखलखत्या कार्याचा, उदात्त भावनेचा आणि आपल्या ठाई असणाऱ्या निर्वाज्य सहकार्य वृत्तीचा. आज आपली पहिली सत्कार मूर्ती आहे कुमारी रिचा लहू गोवेकर. मी तिला विनंती करते तिनं मंचावर यावं. त्याचप्रमाणे आपले आजचे खास अतिथी माननीय श्री सदानंद मणिक सर यांना मी विनंती करते की त्याने हा सन्मान. कुमारी रिचा लहू गोवेकर. आकाशात उडणार विमान पाहून तिला वाटायचं आपणही विमान उडवावं. त्यासाठी काय करायचं, काय शिकायचं हे काही माहीत नसताना ती पायलट व्हायचं स्वप्न बघत होती. तिच्या डोळ्यातलं हे स्वप्न पूर्ण करण्याचा ध्यास तिच्या पालकांनी घेतला आणि तिनंही हे स्वप्न प्रत्यक्षात साकार केलं. ती म्हणजे आपली लाडकी कुमारी रिचा लहू गोवेकर. कुमारी रिचा लहू गोवेकर ती फक्त 21 वर्षाची असून ती व्यावसायिक पायलट बनलेली आहे. तिच्या आईचे नाव सौभाग्यवती लीना लहू गोवेकर तर वडील लहू गोवेकर. एका मध्यमवर्गीय घराण्यात जन्माला येऊन सुद्धा चित्त आणि चिकाटी या गुणांमुळे तिने आपलं ध्येय साध्य केलेलं आहे. तिचं पूर्व प्राथमिक शिक्षण विविध पूर्व प्राथमिक शाळेमध्ये झालेलं आहे आणि तिची शिक्षिका प्रतिमा काणेकर आज उपस्थित आहे आणि तिला सुद्धा खरोखरच तिचा अभिमान वाटत आहे. शिक्षण सेंट जॉन ऑफ द क्रॉस हायस्कूल मध्ये झालेलं आहे आणि 12वी पर्यंत जे शिक्षण आहे ते शांतादुर्गा उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये तिने घेतलेलं आहे.
लवू यांचं बुक स्टॉल आणि स्टेशनरीचं दुकान आहे. आकाश, तारे, ग्रह यांचं त्रिजाला लहानपणापासूनच कुतूहल वाटायचं. 12वी नंतर बारामती येथील अकॅडमी ऑफ कारवार एव्हिएशनचा तिने 3 वर्षाचा अभ्यासक्रम पूर्ण करून तिच्या आता व्यावसायिक पायलट बनलेली आहे. साखळीतील या सर्वसामान्य गोवेकर कुटुंबाचं नाव आज त्यांच्या या कन्येमुळे सर्वतोमुख झालं आहे. जिद्द, चिकाटी आणि प्रचंड इच्छाशक्तीच्या जोरावरच ती व्यावसायिक पायलट बनण्याचा मान मिळवू शकलेली आहे. तिच्या भावी जीवनासाठी लाख शुभेच्छा. आपली दुसरी सत्कारमूर्ती आहे माननीय श्री प्रकाश आर कंस. मी त्यांना विनंती करते की त्याने मंचावर यावं. माननीय श्री प्रकाश आर कंस यांचा जन्म 1900 माननीय श्री सदानंद माळी सरांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार करावा. त्यांचा जन्म 1948 साली नावेली गावात झाला. निस्वार्थी भावनेने नावेली आणि शेजारच्या गावातील लोकांची सेवा केल्यामुळे लोकांमुळे त्यांना दाजीबा ही पदवी बहाल झाली. त्यांना दाजीबा याच नावाने ओळखलं जातं. 1968 साली 11वी म्हणजेच तेव्हाची मॅट्रिक ते आवर लेडी ऑफ ग्रेस या हायस्कूल मधून पास झाले. नंतर सेंट झेवियर्स कॉलेज मागसा येथे त्यांनी विज्ञान शाखेत पदवीधर पदवी मिळवली. पण 15वीला एक पेपर राहिल्याने निराश होऊन पुढच्या शिक्षणाचा त्याग केला. विविध पंचायतीच्या सरपंच आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांना मी विनंती करते की त्यांनी मंचावर येऊन आसनस्थ. नंतर 1975 साली डायरेक्टर ऑफ हेल्थ मध्ये ते कंपाऊंडर म्हणून कामाला रुजू झाले. दमण येथे 2 वर्षे काम केल्यानंतर ते गोव्यात आले आणि नंतर त्यांनी बिचोली, साखळी आणि वाळवईला काम केलेलं आहे. त्या काळात लोक इंजेक्शन म्हटल्यानंतर घाबरायचे, औषधं घ्यायला अतिशय घाबरत असे. परंतु त्यांनी निशुल्क गरज लोकांना औषधं देणं, इंजेक्शन देणं अशा प्रकारे स्व इच्छेने ही सेवा बजावलेली आहे. त्यांनी ही सेवा निस्वार्थी भावनेने केल्यामुळेच त्यांना आज सगळे दोतोर म्हणून ओळखतात. जेव्हा जेव्हा विविध स्पोर्ट्स क्लबने स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत तेव्हा त्यांनी स्वतःच्या खर्चाने लोकांना म्हणजे सगळ्या खेळाडूंना जेवण जैते दिलेलं आहे. त्याचप्रमाणे आजही आयुर्वेदिक औषधे देऊन ते समाज कार्य करतात. तिसरी सत्कारमूर्ती आहे श्री हरी सोमा काप्स. माननीय श्री दिगंबर सामंत सरांना विनंती करते की त्यांनी हा सत्कार. त्यांचा जन्म 23 मार्च 1941 साली झाला. 1958 साली पोर्तुगीज काळात ते सैनिक म्हणून कामाला लागले. गोवा मुक्तीनंतर ते डायरेक्टरेट ऑफ हेल्थ मध्ये मलेरिया एड्युकेटर म्हणून कामाला लागले. 2 वर्षानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र अल्टोने तसेच म्हापसा येथील आझिलो पुढे पेडणे आणि इब्रामपूर येथे त्यांनी आपली सेवा दिलेली आहे. नंतर त्यांनी कुटुंब कल्याण योजनेअंतर्गत मलेरिया विषयी लोकांमध्ये जागृती करण्याचे महान कार्य केलेले आहे. ज्यावेळी सामान्य माणूस दवाखान्यात जाऊन इंजेक्शन घ्यायला घाबरत होते अशा वेळी त्यांनी लोकांमध्ये
जाऊन जनजागृती करण्याचं काम केलेलं आहे. 1999 मध्ये ते निवृत्त झाले. आज त्यांना निवृत्त होऊन 21 वर्षे झालेली आहेत. तरी सुद्धा निस्वार्थी भावनेने सिनियर सिटीजनना वेगवेगळ्या गोष्टींबद्दल ते मार्गदर्शन करतात. धन्यवाद सर. आपली पुढची सत्कार मूर्ती आहे माननीय श्री रघुवीर एस सिनारीस. आपले सत्कार मूर्ती आपले प्राचार्य श्री रमेश सिनारी सरांचे वडील आहेत. मार्च 1939 या साली आंबण्या गावात त्यांचा जन्म झाला. त्यांच्या आईचं नाव सुंदरी सूर्या सिनारी तर वडील सूर्या जयदेव सिनारी. ते सर्व मुलांमध्ये लहान होते. मराठी व पोर्तुगीज भाषेत त्यांनी आपलं शिक्षण संपादन केलेलं आहे. तरुण वयातच पोर्तुगीज मिलिटरी कामास ते लागले. गोवा स्वातंत्र्यानंतर गोवा सरकारच्या आरोग्य विभागात बेसिक हेल्थ वर्कर म्हणून रुजू झाले आणि 33 वर्षानंतर मार्च 1997 साली वयाच्या 98व्या साली ते सेवानिवृत्त झाले. त्यांनी आपली नोकरी अडोणे, वास्को, दीव म्हणजे गुजरात, बेतोडा, निरंकाल, कांदोळी, सुल्ला, आमोणे या ठिकाणी आपली नोकरी केलेली आहे. त्यांनी सतत गरजवंतांना मदत केलेली आहे. गोरगरीब अशा लोकांना औषध पाणी करणे, रात्री अहोरात्री लोकांच्या घरी जाऊन मदत करणे अशा प्रकारे समाजकार्य त्यांनी आपल्या जीवनात केलेलं आहे. धन्यवाद सर. आपली पुढची सत्कार मूर्ती आहे श्री तानाजी लक्ष्मण शेठ. मी त्यांना विनंती करते त्यांनी मंचावर यावे. श्री तानाजी लक्ष्मण शेठ यांचा जन्म 18 जुलै 1982 साली कुंभारवाडा सुल्ला डिचोली येथे झाला. त्यांच्या बाबाचे नाव लक्ष्मण लानू शेठ तर आई उर्मिला लक्ष्मण शेठ. त्यांचं शिक्षण बॅचलर ऑफ फाईन आर्ट्स पर्यंत झालेलं आहे आणि आज ते कला शिक्षक युवक संघ हायस्कूल हेडलेम सडा माधव गोवा येथे नोकरी करतात. त्यांना पेंटिंग आणि स्कल्पचर यामध्ये आवड आहे. लहानपणापासून त्यांचे वडील मूर्ती बनवायचे आणि आपल्या वडिलांकडूनच त्यांना हे प्रोत्साहन मिळालेलं आहे. अजूनही ते गणपतीच्या मूर्ती करतात. लहान असताना गणपतीच्या मूर्ती ते मोडायचे, तोडायचे, परंतु बाबांनी त्यामध्ये कधीही आक्षेप आणला नाही. म्हणूनच आजही ते मूर्तिकार म्हणून काम करतात. धन्यवाद सर. आपली पुढची सत्कार मूर्ती आहे श्री भानुदास एस पेरणी. माननीय श्री भानुदास स्वरूप पेरणी यांचा जन्म 28 जुलै 1952 साली सुल्ला गाडीवाडा येथे झाला. त्यांचे वडील स्वरूप पेरणी तर आई सरोजा पेरणी. त्यांनी 11वी पर्यंत म्हणजेच मॅट्रिक पर्यंत शिक्षण घेतलेलं आहे. शिक्षण संपादन केल्यानंतर B.M. साळगावकर मायनिंग कंपनीमध्ये ते कामाला रुजू झाले. आपल्या नोकरीच्या काळात त्याने अनेक तरुणांना कामाला लावले आहे. ते 2020 साली निवृत्त झाले. निवृत्त झाल्यानंतर सुद्धा त्यांनी स्वतःचा व्यवसाय सुरू केला. परंतु बाळपणापासून मूर्ती करण्याची कला उपस्थित असल्या कारणाने गणपतीच्या मूर्ती करायला त्यांनी सुरुवात केली. असं म्हणतात की परिस्थितीमुळेच त्यांना ही जी कला आहे ती जोपासावी लागली. लहान असताना फटाके घेण्यासाठी त्यांच्याजवळ पैसे नसायचे, म्हणून लहानपणी ते मूर्ती करून विकायला सुरुवात त्यांनी केली आणि जे पैसे त्यांना मिळत होते त्यामधूनच ते फटाके वगैरे विकत घेत होते.
अजूनही ते मूर्ती तयार करतात आणि ज्यांच्याजवळ मूर्ती विकत घेण्यासाठी पैसे नाही अशा लोकांना निशुल्क ते मूर्ती देतात. हे त्यांचं समाजकार्य आहे. धन्यवाद. आपली पुढची आणि शेवटची सत्कार मूर्ती आहे माननीय श्री प्रशांत गणेश कोटंबीकर. हे सुद्धा एक मूर्तिकार आहेत. त्यांनी 40 वर्षे झाली गणपतीच्या ते मूर्ती करतात. मी शिक्षिका शिल्पा गांस यांना विनंती करते की सरपंच सौभाग्यवती नम्रता गांस यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करावं. महिलांमध्ये असलेल्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध दिवसाच्या निमित्ताने महिलांसाठी 3 ऑक्टोबर या दिवशी नृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती. ही स्पर्धा 2 गटांमध्ये घेण्यात आली, सिनियर कॅटेगरी आणि ज्युनियर कॅटेगरी. चला तर आपण आता बक्षीस वितरण सोहळ्याकडे वळूया. मी सर्वप्रथम माजी वीज मंत्री माननीय श्री सदानंद महेश सर यांना विनंती करते की त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. कनिष्ठ गटामध्ये द्वितीय बक्षीस प्राप्त झालेलं आहे 6 स्टार्स या गटाला. मी 6 स्टार्स या गटाला विनंती करते की त्यांनी व्यासपीठावर येऊन आपलं बक्षीस स्वीकारावं. 6 स्टार्स ग्रुप.
विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत सरांना मी विनंती करते की त्यांनी पुढील बक्षिसे प्रदान करावे. कनिष्ठ म्हणजे ज्युनियर गटामध्ये प्रथम बक्षीस प्राप्त झालेला आहे अल्टिमेट गटाला. मी अल्टिमेट गटाला विनंती करते की त्यांनी बक्षीस स्वीकारावं. त्यांनी हे बक्षीस प्रदान करावं. ज्येष्ठ गटामध्ये प्रथम बक्षीस प्राप्त झालेलं आहे पुण्येश्वर युवा संघाला. पुण्येश्वर युवा संघ यांना मी विनंती करते की त्यांनी आपलं बक्षीस स्वीकारावं. आपण सगळेजण उत्सुकतेने वाट पाहत आहोत ते आजच्या आपल्या भाषणांची. तर सर्वप्रथम आपली सगळ्यांची आवडती आजची व्यावसायिक पायलट झालेली कुमारी रिचा लहू गोवेकर यांना मी विनंती करते की ह्यावेळी तिला आपलं मनोगत व्यक्त करावं. माझी राशिल्ले मागे आणि तुमकां सगळ्यांक म्हजो नमस्कार. पयलीं म्हटल्यार विविधा परिवाराचो आभार मानता की म्हाका हांगा पळोवन हो मान दिलो. एक स्ट्रॉंग बिल्डींग बांदता जाल्यार एक स्ट्रॉंग बेसाची गरज आसता आनी हांव खूब खूश आसा हें सांगपाक की म्हाजी बेस विविधा नर्सरींतल्यान स्टार्ट जाली. विविधा नर्सरी मागीर सेंट एन्स, सेंट जॉन, शांतादुर्गा अशें करून हांव पावलें बारामती कारवर एविएशनान. हो फील्ड सिलेक्ट करतना फॅमिलीन कोण पायलट ना, फ्रेंड्सान कोण पायलट ना, तेजी इन्फॉर्मेशनूय कलेक्ट करता म्हणसर मातशी डिफिकल्टीज येयली. फायनान्शियली चिंतपाक म्हटल्यार तें मातशें टेंशन जालें की म्हाजी धाकटी भयण आसा, भावूय आसा, तेंच्या फाटल्यान करप हें टेंशन आसलें. पूण तरी जेन्ना हांवें म्हाज्या पप्पाक मम्माक सांगलें तेन्ना तेंच्यांनी म्हाका एक स्टेटमेंट दिलो आनी तेन्नाच्यान हांवें स्ट्रॉंग हें केलें की कितेंय जावं कितेंय वाटें घेवं हांवें करून दाखोवपाकूच जाय. तर 2018 हांवें कारवर एविएशन जॉयन केलें. पेपर्स आन्सर केले, फ्लायंग स्टार्ट केली आनी मदीं खंय ना खंय वयर सकयल जालें. पूण तरी आफ्टर द डिफिकल्टीज आय एम हियर कंप्लिटींग माय कोर्स. तर हांव सगळ्यांक म्हाज्या पेरंट्सांक, म्हाज्या सरावंडिंगान जी आसा तेंच्यांनी म्हाका हेल्प केलो. हांव तांकां सगळ्यांक थँक्यू म्हणपाक सोदतां आनी इतकेंच सांगपाक सोदतां की कितेंय डिफिकल्टीज येवं ती ओवरकम करप, तांकां फेस करप हो एक सोल्युशन, बेस्ट सोल्युशन. तर तांकां फेस करा आनी जे तुमी एम केला ते कंप्लीट करूनच रावा. थँक्यू. धन्यवाद रिचा. शिक्षक पेशापासून मी
निस्वार्थी समाजसेवेपर्यंत सुसंस्कृत राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रात सत्कार मंत्री माननीय श्री तानाजी लक्ष्मण शेठ यांना मी विनंती करते की त्याने आपलं मनोगत व्यक्त करावं. माझे जमिनी मान्य सगळ्यांना धन्यवाद दिता. आज जो सत्कार केला त्यांच्यानी. परत हांगा जमलेले सगळे लोक आमच्या बाबाचो सदांच सत्कार जातालो कळ्ळें. आनी आमच्या घरांची एक आर्मर आहा ती सगळे सत्कारान तेचे ज्यो ट्रॉफीज आसा तितून भरलेले आसा कळ्ळें. सगळे लोक तांकां जास्त अशें हांगा ते ह्या भागांतले लोक आहा ते जास्त अशें वळखतात कळ्ळें. पण हांव ताका सदांच म्हणटा कितले सत्कार तुजे, पण आयज तांकां आज जरी ते म्हाज्या बरोबर नासले कळ्ळें तरी आयज तांकां खूब खोशी भोगली आसतली की आपल्या चेड्याचोय बी सत्कार जाता. आनी तो रिस्पेक्ट जो कितें आहा कितें रे सत्कार म्हणटा तो रिस्पेक्ट आयज हांव फील करूंक शकता कळ्ळें. आनी आमचे बाबगांव यांनी म्हाका हांगा आमंत्रीत केलो आनी म्हाजो सत्कार केलो हेच्या बद्दल हांव तांकां धन्यवाद म्हणटा. आनी अशीच ऑपॉर्च्युनिटी आमच्या बाकीच्या कलाकारांक मेळची. आमचे बरेचशे कलाकार आसा, मुर्तीकार आसा, तांकां अशीच ऑपॉर्च्युनिटी मेळची अशें मागता. आनी अशेंच तेंणी सत्कार करून हाडचे अशें म्हणटा आनी हांव धन्यवाद म्हणटा. थँक्यू. कारण कितें आज म्हाका ही मोठी व्यक्ती मेळ्ळी तेंचे दर्शन जाता तेच्या खातीर म्हणून हांव तेजे आभारी आसा. आनी म्हाजें स्वप्न सदांच इश्कोलाक वयता पळयता की आमच्या टायमार इश्कोल कित्याक जालें ना. आमकां म्हापशा कासा हेवटेन तेवटेन भोंवचें पडटालें वळखय इश्कोलाक. आनी सदांच हांव पळयता तांकां कितें मिळत जाता कित्याक आमकां इश्कोल कित्याक मेळना म्हणून हांव आज खुशाल कित्याक म्हाका दर्शन जालें त्या पडटा म्हाका वैकीचें म्हणून हांव तिका नमस्कार करता. धन्यवाद सर. शिक्षक पेशापासून निस्वार्थी समाजसेवेपर्यंत सुसंस्कृत राजकारणापर्यंत समाजातील विविध क्षेत्रात पाय रोवून काम करणारे आपले खास अतिथी माजी वीज मंत्री सन्माननीय श्री सदानंद माळी सर यांना मी विनंती करते की त्यांनी यावेळी आपले विचार व्यक्त करावे. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे गोर विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत. दिगंबर कामत हे माझे 1994 ते 99 ही आमची विधानसभेची त्यांच्यानी पहिले प्रवेश केलो विधानसभेत. त्याचबरोबर हांवें प्रवेश केलो. सगळे आम्ही आमच्या विधानसभेत 94 पर्यंत असले. म्हणजे बऱ्यापैकी एक मित्र बरेच तेंप आमची गाठभेट जावन आसली. वायस येना बरोबर आम्ही एकामेकाक ग्रेट केले बरेचसे. दुसरे आमचे प्रताप गांवस लागचे शेजारी मित्र. विविध अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे एमडी श्री गाडी, प्राचार्य रमेश सिन्हारी आणि एक माझे इश्ट श्री सुरेश गांवस, गांवच्यो सरपंचा सौ नम्रता गांवस, उपस्थित गौरव मूर्ती, सत्कार मूर्ती, प्रिंट आणि डिजिटल मीडियाचे प्रतिनिधी, विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग आणि माझ्या इष्टांनो. जेन्ना प्रास्ताविक करता आसतना प्रताप गांवसान विविध स्पोर्ट्स क्लबांसून स्टार्ट केले तेन्ना म्हाजे भितर फ्लॅशबॅक स्टार्ट जाले.
कित्याक एक शेजारी गांवचो आनी ते बी स्पोर्ट्सान आनी सांस्कृतीक ह्या क्षेत्रांनी हांव एक्टीव आसल्या कारणान आमची नजर आजूबाजूच्या परिसरांत गांवांनी कितें चलता ताचेर आसली आनी विविध स्पोर्ट्स क्लबांसून जी कारकीर्द सांस्कृतीक कारकीर्द स्पोर्ट्सांसून क्रीडा क्षेत्रांची कारकीर्द हांगासून ह्या गांवांत जी सुरू जाली तिचे आयज एक वटवृक्ष जाला आनी विविध परिवार जाला ही सगळी वाटचाल हांवें खूब लागसून पळयलें आनी म्हाका याद आसा त्या टायमार सगळ्या जवळ जवळ आजूबाजूच्या गांवांनी 1972 उपरांत खास करून स्पोर्ट्स क्लब स्थापन करपाची सुरवात जाली मागीर ती आमोणे असो नावेली असो कुडणे असो सगळ्याच गांवांनी तरुण भुरगे एकठांय येवन स्पोर्ट्स क्लब केले त्या टायमाचेर विविध स्पोर्ट्स क्लब ह्या गांवांत अस्तित्वात येयलो आनी हांव आयज सर्गेस्त गुरुदास गांवस हेंच्यांनी एक भुरगो आसतना त्या क्लबांसून सुरवात केली आनी तेंच्या बरोबर त्या टायमारूय बी सुरेश गांवस आसले गांवचे बरेचशे त्या टायमाचे युवा आयज ते 60 वर्सांच्या वयर पावल्या कांय ह्या संवसारांत सुद्दां उतरल्या हे लोक त्यांच्या बरोबर असले आणि विशेष हांव नमूद करता की त्यावेळेचे शिक्षक श्रीधर मांद्रेकर आणि अभिमन्यू रेडकर हेंचो अत्यंत महत्वाचो सहभाग ते संघटनेन आसलो आणि जे दप्तर वगैरे सांबाळपाचें काम करताले ते खास करून ते श्रीधर मांद्रेकर बी गुरुजी करताले अशें म्हाका याद जाता तर ही सुरवात तेंची जाली थंयच्यान ते सांस्कृतिक क्षेत्रांत अभिनय क्षेत्रांत गेले नाटकां करपाक स्टार्ट केली एकांकिका करपाक स्टार्ट केल्यो असो तेंची एक पावणे माळी फुडें गेले आनी जो उल्लेख म्हाजे मित्र प्रताप गांवसान केलो की ही विविध हायर सेकंडरी करतना बरोच विरोध जाल्लो म्हणून हांव सारकें लागसून जाणा कित्याक 1994 त्या टायमाचेर 1994 माझ्या कडल्यान ते पराभूत जाले विधानसभेचे आमदार आणि माजी मंत्री तेन्ना तो शिक्षण मंत्री आसले विनय कुमार उजगांवकार त्यांच्या कारकिर्दीत ही विविध स्पोर्ट्स क्लबाक हायर सेकंडरी स्टार्ट करपाक परमिशन दिल्ले आणि त्या टायमार बरेच कॉन्ट्रोवर्सी निर्माण जाल्यो आणि म्हाज्या वांगडी त्या वेळेचे विधानसभेचे दिगंबर कामत हांकां याद आसतलें की विविध स्पोर्ट्स क्लबाक तुमी कशे एज्युकेशन इन्स्टिट्यूशन करपाक दिता हांगासून कॉन्ट्रोवर्सी स्टार्ट जाली आनी कोणी कॉन्ट्रोवर्सी केले तर उदरतो उल्लेख बी तेणी केल्लो आसा पण हांवें म्हाज्या वांगड्यांक दिसल्या सबुरीचो शब्द केलो हाजेर जास्त तापोवपाची गरज ना म्हणून कित्याक कुडण्या हायर सेकंडरी ना आमोण्या हायर सेकंडरी ना सुर्ला हायर सेकंडरी ना आनी अशा टायमार जर नावेलीन हायर सेकंडरी खंयचेय परिस्थितीन जावं ती जाता जाल्यार ती फुडें कंटिन्यू जावपाक जाय तिका आठ फावटी येवपाक जायना ते कोणाक परमिशन दिला हो महत्वाचो भाग न्हू ते कोणाक लागून दिला कोणाक काम करतले जो खूब फायदो कोणाक जातलो हो महत्वाचो मुद्दो आसा तेका लागून हांव त्या टायमाचेर आमदार आसल्या कारणान हांवें म्हाज्या मित्रांक सहकाऱ्यांक सबुरीचो सल्लो दिवन तिका वेवस्थीत वाटचाल फुडें जावंक जाय हेची काळजी घेतली आनी म्हाका याद आसा सुरेश गांवसी जाणा त्या टायमाचेर कितें अडचणी जाल्यो पण पॉलिटिकल डिफरन्सीस कडेन दवरून विनय कुमार उजगांवकारान स्टार्ट केलें म्हणून पॉलिटिकल डिफरन्स कडेन दवरून शिक्षण क्षेत्राची एक गोष्ट आसा म्हणून आउट ऑफ वे वचून त्या तत्कालीन मुख्यमंत्री कदाचित प्रताप गांवसाक माहिती आसना सुरेश गांवसाक आसतली त्या टायमार जे शिक्षण राज्यमंत्री आसली सो संगीता परब आणि मुख्यमंत्री आणि शिक्षण मंत्री प्रताप सिंग राणे यांच्या बरोबर आम्ही बसून जेन्ना ग्रांट्साचो प्रश्न येयलो तो ग्रांट्स प्रश्न आम्ही सुटावो केल्लो ओनली इंटेंशन माय ओनली इंटेंशन वॉज दॅट दिस हायर सेकंडरी शुड कम अप इन दिस पर्टिक्युलर प्लेस because it is going to serve the interest of the rural area of Surla, Naveli, Amona and Pune. आणि आज आम्ही पळयता की ही हायर सेकंडरी एक बऱ्यापैकी नाव आपले प्रस्थापित करून आसा आणि फुल क्रेडिट गोज टू द प्रिन्सिपल अँड द स्टाफ ऑफ दॅट हायर सेकंडरी स्कूल. कित्याक मॅनेजमेंटापेक्षा सुद्धा जे कोण शिक्षण क्षेत्रात काम करतात डायरेक्टली जे शिक्षण दिता प्रसार करता आणि जे भुरगे आसा
ह्या भुरग्यांक योग्य ते मार्गदर्शन करून त्यांच्या वचून त्या ग्रामीण भागात त्यांना सुखसोयी कमी असतात, टॅलेंट्स कमी असतात खूप फावटी बरेचशे फावटी, पण तरी सुद्धा एक बरो निकाल दिवप बरे कार्य करप भितूर त्या शिक्षकाची एक कॅपॅसिटी काढता आणि म्हणून हांव सगळ्या प्राध्यापक वर्गाचे आणि प्राचार्याचे ते बाबतीत अभिनंदन करता. आज आम्ही जेन्ना लक्ष मारता विविध परिवाराचे तेन्ना लक्षण येता आमच्या क्रीडा क्षेत्र, सांस्कृतिक क्षेत्र, आर्थिक क्षेत्र या सगळ्या क्षेत्रांनी त्यांनी भरारी मानलेली असा. आणि गुरुदास गांव हे अत्यंत अभिवंदरे हासरे शहराचे व्यक्तिमत्व असले. त्यांच्यानी आपले अनुभवी जे सहकारी असा सुरेश कासा सारखे त्यांना बरोबर घेऊन त्यांना चालना पुढे काढपाचे काम ते फाटल्यान करताले तर ते आम्ही करूया ते म्हणून. आणि दॅट इज वाय दिस इन्स्टिट्यूशन हॅज कम अप टू दिस पर्टिक्युलर लेवल. आणि ही हो लेवल उत्तरोत्तर वाढत वयचो अशी माझी परमेश्वराकडे प्रार्थना असा. आणि एक हांव विनंती करता सगळ्या लोकांक की तुमच्याकडे जे कॉन्ट्रिब्युशन जाता ते कॉन्ट्रिब्युशन तुम्ही ह्या विविध परिवारात करून आणि तुम्ही ते ग्रामीण क्षेत्रांची संस्था वयर सरतली जाल्यार ग्रामीण क्षेत्रांतल्या लोकांनी ताका सहकार्य करपाक जाय. भायले लोक आमकां येवन सहकार्य करचे नात हे आमी लक्षांत दवरूंक जाय. आयज अनेक सत्कार मूर्तीचो हांवें सत्कार केलो. एक वैशिश्ट्य आहा ह्या संस्थेचें की ज्या लोकांनी समाजाक लागून कितें तरी केलां, ज्या ग्रामीण भागातल्या लोकांनी आपले कौशल्य दाखयला आणि नामना कमयल्या अशा लोकांची खंय तरी अशा कार्यकर्त्यांची खंय तरी दखल घेवप मागीर ताका पॉलिटिकल बेज असो येता ना म्हणना, पण तरी सुद्धा जेन्ना आमी ह्या लोकांचो सत्कार आणि सन्मान करता तेन्ना त्या लोकांना दिसता की आमची कोणी तरी दखल घेतल्या आणि फुडें जे असे कार्य करपी आहा सामाजीक क्षेत्रांत तांकां एक प्रोत्साहन मेळटा भितरल्यान की आमी बी समाजाक लागून कितें तरी काम करपाक जाय. जेन्ना आपूण एक्सेल जाला खंयच्या तरी फिल्डान म्हणून गौरव करता तेन्ना बाकीच्यांनी तेजी देख मेळटा तांकां आमी बी फुडें सरपाक जाय. आणि जाल्यार हे सगळ्यांनी जेन्ना अशे प्रयत्न सगळ्या कडेन जाता तेन्ना एक बरो समाज निर्मिती जाता. आणि म्हणून जे बाकीच्या हायर सेकंडरी बाकीच्या संस्थेनी जे जायना ते कार्य आयज विविध परिवार करता. म्हणून हांव विविध परिवाराच्या मॅनेजमेंटाचे मनपूर्वक अभिनंदन करता. आणि म्हाका हांगा आफोन माझे मनोगत व्यक्त करपाचे म्हाका संदी दिली आणि माझ्या मित्राच्या आठवणीक म्हाका उजळो दिवपाक मेळ्ळो म्हणून हांव तुमचे आभार व्यक्त करता. धन्यवाद. धन्यवाद सर. ज्यांच्या उत्तुंग कार्यातून त्यांचे कर्तृत्व उजळून निघाले, त्यांच्या सर्व स्पर्शातून सर्वांगीण भूमिकेतून नेतृत्व हे अनुकरणीय झाले. असे बहुआयामी तेजस्वी असे व्यक्तिमत्व आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहे. मी गोवा विधानसभेचे विरोधी पक्षनेते माननीय श्री दिगंबर कामत सरांना विनंती करते की त्यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त करावे. विविधा परिवार आज आपो विविधा डे मनयता. विविधा परिवाराचो संस्थापक आणि म्हजो विधानसभेतलो तेन्नाचो सहकारी गुरुदास गांवस हाचो आज जन्मदीस. आणि हाचो जन्मदीस विविधा परिवार सदांच विविधा डे म्हणून मनयता. आज हांगा विविधा डे मनयता आसतना माझे म्हजे बरोबर आशिल्ले या विविधा परिवाराचे अध्यक्ष म्हणजे परत माझे विधानसभेतले सहकारी प्रसाद गांवस, म्हणजे परत दुसरे विधानसभेतले सहकारी आणि माजी विधी मंत्री सदानंद बळी, सरपंच गांवची नम्रता गांवस, सुरेश गांवस, प्रिंसिपल
सिनारी कोऑपरेटिव्ह इन्स्टिट्यूशनाचो तांचो एमडी डॉक्टर तुळशीदास गाडी कंपेयर करपी राखी तलावलीकर आयचे सगळे सत्कार मुर्ती आणि हांगा हजर आशिल्ले जे बाब प्रवीण कुलेकर बाब खेमरो सावंत बाकीचे सगळे विद्यार्थी पालक या संस्थेचे सगळे सगळे म्हणजे मोठ्या भावनांनी हांव खूब फाटी हांगा ह्या स्कुलांत पावलां ह्या इन्स्टिट्यूशनाक पावलां गुरुदास क्लास आसतनाय पावलां ही बाब प्रताप आसतनाय पावलां आनी हांवें पळयलां की ही संस्था कशे पद्दतीन वाडली गुरुदास क्लासान त्या काळात आता सांगले त्या भशेन चिंतलें की हायर सेकंडरी जावप अत्यंत गरजेचें शिक्षणाच्या क्षेत्रात आमी सगळे मानतात की ह्या देशात 2 क्षेत्रां आसात ताचो संबंध डायरेक्टली सामान्य मनशा कडेन पावता which touches the heart of a common man and that is one is education, second is health. आता एज्युकेशन सेक्टर पयलींचो आमचो राष्ट्रपती जायत अब्दुल कलाम किंवा आमचो प्रधानमंत्री मनमोहन सिंग ते सदांच सांगताले की इंडिया ड्रीम्स ऑफ बिकमिंग सुपर पॉवर. It will be only through education. So only education and education can make you superpower in the world. अशें ते सदांच म्हणटाले. आणि म्हणून समाजाकडे कितलोय पयसो आयलो, समाजात रस्ते बांधले गेले, टाकयो बांधले गेल्यो, आनी कितें बांधले गेले, कितले जरी केले, पूण जोपर्यंत समाज शिक्षीत जायना, समाज सुशिक्षीत जायना, तोपर्यंत तो समाज उत्कर्ष करपाक शकना अशें सगळे जाण मानतात. आणि म्हणून गुरुदास गांवसाचे खरें म्हळ्यार कौतुक करपा जाय की त्या काळात त्या वेळार 1994-95 त्या काळात he decided to go for a higher secondary in this village. एक गावात आता ताका रेजिस्टन्स असतात, बरें काम करपाक गेलो ताका रेजिस्टन्स सदांच आसता. आमी सदां पळयता वेगवेगळ्या कारणान राजकीय एक आसता, जेलसी आसता. हांव खूब फाटी पळयता कोणी जर स्कूल घालपाक मुखार आयलो आतां ताका जर पॉलिटिकल बॅकग्रावंड नसत जाल्यार सगळ्यात पयलीं ताचे पांय ओडपाचो प्रयत्न करप. म्हणजे अशें थोड्यांक अशें दिसता की ताका पॉलिटिकल पॅटर्नेज आसा ताचोच अधिकार शाळा घालपाचो, बाकीच्यांनी शाळा घालपाक जायना अशें थोड्यांक दिसता. आणि म्हणून बाब गुरुदास गांवसाचे खरें म्हळ्यार कौतुक करपा जाय त्या काळात ताणें हें धाडस केलें हायर सेकंडरी. ताजें कॉन्ट्रिब्युशन सगळ्या क्षेत्रांत आसा. बाब सदांतल्यान सांगता ते मागीर कल्चरल क्षेत्र जायत, स्पोर्ट्स क्षेत्र जायत किंवा बँकिंग क्षेत्र जायत, ह्या क्षेत्रांत ताजें कॉन्ट्रिब्युशन इमेन्स आसा कोण विचारपाक शकना. कारण ताका एक विजन आशिल्लें दोळे मुखार आपलो गांव खंय तरी वयर काडचो. आपले गांवांतले जे परिवार आसा, हांव म्हणना की गांवकरी सगळे एका हाजे परिवारच आसता गांवांतले, आपल्या परिवाराक खंय तरी वयर सरचे. पण आज एक्झाम्पल पळय, आज विमानाचे पायलट जाले बाय रिचा गोवेकर. हे विमानाचे पायलट जावपाक शकता. म्हणजे इट्स अ युनिक केस मस्ट बी. ह्या परिसरात हांव ताका विचारतालो गोंयांत आनी कोणी आसा काय म्हणजे म्हणपाक 1-2 आसपाक शकता. पूण ह्या परिसरात पायलट जावपी बाय रिचा म्हणटा ते पयले आनी त्या थ्रू विविध परिवारांतल्यान येवन वयर सरले. ग्रामीण भागांतले चलयो ह्यो आमी शहरांतले चलयांक फाटल्यान घालपाक लागले. हाचें कारण ही असल्यो संस्था, ह्या संस्थांनी शिकोवपी शिक्षक, संस्कार करपी आनी कदाचित आवय बापायचो रोल मेजर आसपाक शकता. कारण पायलट जावप हें हाका डेरिंगूय आसपाक जाय. आवय बापायनी कितले सपोर्ट केलो, चलयेक भितर करेज आसपाक जाय, ताचें हार्ट त्या भशेन आसपाक जाय. कारण पायलट जावप म्हणजे फकाणाचें न्ही. पायलटाच्या हातांत कितलेशा लोकांचो लायफ आसता. म्हाका याद जाता बऱ्या वर्सां पयलीं हांव दिल्लीच्यान गोंयांक येतालो, रातची फ्लायट आशिल्ली 11 सुमार. आनी म्हज्या सायडीक थोडी वड्यान 2 जाणटेले बशिल्ले. तांणी अनावन्स केलें की कोण तरी चली पायलट आसा. आतां विमान मातशें हालतकीर तो जाणटेलो म्हाका वळून म्हणपाक पावतले मरे आमचे सारके चली आसा मरे भितर म्हणटा. आनी म्हणटा तूं खंय रावता, तूं खंयच्या जागा आसा. चलयो म्हणटा वयर वचपाक लागल्यो अंतर हातूंत भितर. तूं म्हणलें चलयो पायलट जालो तूं इतलो भितर. म्हणजे ही आमची मानसीक स्थिती आसा. आज समाजाची मानसीक परिस्थिती अशी आसा. चलयो आसा म्हणजे कितें तरी भंय दिसतलो काय कितें, चलयांक विमान चलयता जाल्यार रिस्क काय कितें. ताका म्हटल्यार केन्ना आमी विमानान जाय जाल्यार आमकां मातशें वळख दाखय. म्हाका खूब जाण पायलट मेळटा. गोंयकार
चले उपचार पायलट आहा म्हाका एक दीस भायल्यान येता आसतना सिंगापूरच्यान येता आसतना त्या डेल्वीसा एक गोंयकार तो म्हाका वळखलो म्हजो फोटो पळोवन म्हाका पळोवन ताणें म्हजो फोटो पळयला म्हणजे कॉन्टॅक्ट नाशिल्लो पूण तरेचो ताणें म्हाका मेसेज जाली आनी भितर घालो आपल्या कॉकपिटां व्हरून बसयलो आनी म्हाका सांगपाक लागलो तूं आपल्या बापायक वळखतलो म्हणपाक आपल्याक तूं वळखुना पूण आपूण तरेचो म्हणजे अशें ताणें म्हाका एक्सप्लेन करून सांगलें भितर कशें कितें तें म्हणजे अशें गोंयकार पायलट खूब जाणां पूण चलयो पायलट जावप इज ए युनीक डिस्टिंक्शन आनी म्हणून खरें म्हणल्यार ताजें आज सत्कार केला प्रतापाचें अभिनंदन केला विविधा परिवारांतल्या विविधा परिवाराक एक युनीक संदी मेळ्ळ्या शी कुड बी अ ब्रँड एम्बेसेडर ऑफ विविधा परिवार तुम्ही फाल्यां तिका पब्लिसिटी दिवपाक जाय पयलीं पायलट ह्या गांवचे फ्रॉम विविधा परिवार हो एक सिम्बॉल तुम्ही जावपाक जाय शी शुड बी अ ब्रँड एम्बेसेडर फॉर विविधा परिवार आनी म्हणून एडमिशनाक मायक लागले जाल्यार वरी नविता धर्माचे म्हणजे दिस इज हाव मार्केटिंग करप म्हणजे अशें आसता न्ही इट्स अ युनीक तें कितें सादें एसएससी पास जालें 12वी पास जालें अशें काय ना तातूंत भितरल्यान जर कोणी वयर सरलो जाल्यार इट इज अ युनीक एग्जाम्पल म्हाका याद जाता की डॉक्टर माशेलकार ओरिजिनली माशेलाचो म्हजो बरो मित्र तो आनी म्हाका एकदां विमानान वतना आसतना मेळ्ळो म्हाका ताणें बूक दिलो वाचपाक तो बूक कितें आशिल्लो इंडिया विजन 2035 म्हणजे 2035 पर्यंत हो देश जर सुपर पॉवर जातलो जाल्यार ह्या देशांत कितें कितें जावपाक जाय हाजी ताणें स्टडी केली ताजे टिमीन अंडर हिज लिडरशीप म्हाका तेन्ना स्ट्रायक जालें की आमी गोंयचे खातीर अशें कित्याक करचें म्हणून हांवें माशेलकाराक रिक्वेस्ट केली हांव म्हटलें वी आर सेलिब्रेटींग गोल्डन जुबली ऑफ गोवा 2008 तूं म्हटलें एक रिक्वेस्ट म्हजी मान्य करून घेत जाल्यार बरें कॅन यू प्रिपेअर सच डॉक्युमेंट फॉर द स्टेट ऑफ गोवा तो म्हणपाक येस आय लव गोवा आनी ताज्या चॅरमॅनशिपी सकल हांवें एक गोल्डन जुबली डेव्हलपमेंट कावन्सील केली आनी तांणी एक गोवा विजन 2035 हो डॉक्युमेंट तयार केलो आनी तातूंत भितर सगळे कमिटीचे सगळे आशिल्ले चार्ल्स कुरियासारको एमिनंट आर्टिस्ट आशिल्लो डॉक्टर अशांत देसाय आशिल्लो डॉक्टर रामाणी आशिल्लो विजय केळकर आशिल्लो अनिल काकोडकर आशिल्लो अशे सगळे गोंयचे सुपुत्र जे वेगळे वेगळे क्षेत्रांत ताणें नांव काडलां अशा लोकांची ती गोल्डन जुबली डेव्हलपमेंट कावन्सील करून तो रिपोर्ट आनी सबमीट केलो अनफॉर्च्युनेटली तो रिपोर्ट जेन्ना तेन्ना हांव मुख्यमंत्री नाशिल्लो आमच्या सरकार नाशिल्लें तो रिपोर्ट मागीर तांणी धापून दवरलो ती गजाल वेगळी पण आज वी आर गोईंग टू दॅट रिपोर्ट आम्ही आमचा मॅनिफेस्टो पक्ष करताना वी आर थिंकिंग ऑफ इनकॉर्पोरेटिंग सर्टन थिंग्स ऑफ दॅट रिपोर्ट म्हणजे दॅट रिपोर्ट वॉज प्रिपेअर्ड बाय एमिनंट पर्सनॅलिटी तांकां टायम मेळनाशिल्लो आनी म्हाका पयशांचे आसले गेले ना अदरवायज नॉर्मली असले कितें काम करपाक पयलीं पयशे सोदता आपलें रेग्युलेशन कितें फी कितें सगळे बिजी पीपल ते अरुण अनिल काकोडकर म्हणतो एटॉमिक एनर्जीचो चॅरमॅन आशिल्लो चार्ल्स कुरिया म्हणतो एमिनंट आली तो असो 4-5 लायनी मारपाकूच पन्नास जाय पूण त्या सगळ्यांनी फ्री काम केलें गोंयच्या प्रेमा खातीर आनी ताणें म्हाका सांगलें की आमकां तूं कांयच दिनाका आमकां 1 रुपया ऑनरोरियम जस्ट फॉर द टोकन गांव आनी ताजेर ताणें तो डॉक्युमेंट सबमीट केलो तातूंत भितर ताणें इंटरॅक्शन केलें डॉक्युमेंट तयार करचे पयलीं कोणा बरोबर इंटरॅक्शन केलें ताणें वास्कोच्या कॉलेज स्टुडंट्सां बरोबर केलें मडगांव कॉलेज स्टुडंट्सां बरोबर केलें पणजे कॉलेज स्टुडंट्सां बरोबर केलें म्हापसा कॉलेज स्टुडंट्सां बरोबर केलें अशा वेगळ्या वेगळ्या कडेन ताणें इंटरॅक्शन केलें आनी ताणें भुरग्यांक विचारलें तुमकां गोंय कशें दिसता What is your dream about the state of Goa? What do you dream about Goa? In which direction Goa should go in the years to come? असे ताणें क्वेश्चनिंग करून भुरग्यां कडेन इंटरॅक्शन करून तो डॉक्युमेंट तयार तो डॉक्युमेंट इम्प्लिमेंट केलो ना ती गजाल वेगळी ताची फाल्यां सुदैवान आमच्या सरकारान जाल्यार वी विल गो इनटू दॅट डॉक्युमेंट आनी वी विल बिकॉज येदे व्हडल्या मनशांनी डॉक्युमेंट केलो आउट ऑफ लव फॉर गोवा गोंयचे सुपूत तो डॉक्युमेंट बरोच आसा त्या बद्दल कोणाचें दुमत ना पूण म्हाका एक माशेलकाराची एक गजाल याद जाता तुमचे भुरगे केन्नाय ईडी कोसंबे फेस्टिवलाक आयिल्ले आसात वता जाल्यार हांव वता तुमी घेता ईडी कोसंबे फेस्टिवल म्हणजे आमी तेन्ना म्हाजे सरकार आसतना आमी फुडाकार घेवन हांवें स्टार्ट केल्ली आनी 3 दिसांचो फेस्टिवल आसता कला अकादमी आनी वी गेट एमिनंट स्पिकर्सांक आमी हाडटात पयल्या वर्सा माशेलकाराक आपयलो आनी ताका सब्जेक्ट दिलो मेकिंग इम्पॉसिबल पॉसिबल आनी सगळ्या कॉलेजींतल्या भुरग्यांक आमी बसीची दवरून फ्री हाडटाले आतां कितें जाता तें खबर ना कॉलेजींतले भुरगे इवन हायस्कुलांतले एसएससीचे भुरगे 11वीचे भुरगे तातूंत ताणें एक आपलो स्वताची हें सांगलें लायफ स्टेप तो म्हणपाक आपूण जेन्ना जल्माक आयलो आपूण गरीब फॅमिली भितर जल्माक आयलो
म्हणजे परिस्थिती अशी की शिकपाक पैसे ना, शिकपाक येना. तेन्ना आवय बापायन म्हणटा आपल्याक एक पयसो सोयरो आशिल्लो गेलो, तो सोयरो बॉम्बे रावतालो, आपल्याक बॉम्बे व्हरून शिकपाक लागलो. बॉम्बे आपूण शिकलो आनी SSC करपाक आपूण सामको टॉपाचेर पास जालो. पूण मुखार शिकपाक पैसे ना. त्या वेळाचेर टाटा ग्रुप म्हणपाक स्कॉलरशीप दिताले. स्कॉलरशीप कितले दिताले? they were giving 50 rupees per month. 50 रुपया महिन्याक स्कॉलरशीप. ती स्कॉलरशीप कलेक्ट करपाक प्रत्येक महिन्याचे 5 तारखेक आपूण बॉम्बे हाऊस म्हणून टाटाचो हेडक्वार्टर्स आसा कोर्टान, थंय म्हणपाक आपूण लायनी रावतालो. तेन्ना एक 100 भुरग्यांक टाटा स्कॉलरशीप दिताली. ते 100 भुरगे 5 तारखेक लायनी रावन ते 50 रुपया कलेक्ट करता. ताजेर म्हणपाक आपूण शिकलो. आज आपूण म्हणपाक त्याच बॉम्बे हाऊसान I occupy a chamber as advisor to Tatas. आपण म्हणपाक एक टाटा विचारलें, जे रतन टाटा विचारलें, did you ever imagine that a boy who stands in a queue to collect your 50 rupees scholarship will occupy a chamber and a chair in your same Bombay house? Ratan Tata was shocked. Ratan Tata was so much surprised की हो भुरगो लायनीक रावन ती स्कॉलरशीप घेतालो आनी आज बाय येदो व्हरता जालो. हे तगत म्हणून तेन्ना ही वॉज शॉक. आनी सांगपाचो उद्देश आसा, दिस वॉज ऑल पॉसिबल बिकॉज ऑफ एज्युकेशन. हे सगळ्या भुरग्यांनी लक्षात दवरपाक जाय. इनरिस्पेक्टिव्ह ऑफ कास्ट, क्रीड, रिलीजन, इनरिस्पेक्टिव्ह ऑफ पॉवर्टी. म्हणजे गरीब हातून जन्माक आयलो म्हणून तो वयर सरपाक शकना अशें ना. हे पयलें एक्झाम्पल. म्हणजे हे माशेलकारान सांगलें. तो म्हणटा आपूण बॉम्बे गेलो सोयऱ्यागेर केन्ना केन्ना आपूण म्हणटा तो ते लायटीचे पोल आसा हाजे सगळं सुद्दां बसून शिकलो म्हणटा तो ल्हान आसता. पूण आपणें सोडलें ना शिकपाचें. म्हणजे अशा पद्दतीचें एज्युकेशन क्षेत्र आनी ह्या एज्युकेशन क्षेत्रांतल्यान तुका खंयच्यानी खंय पावपाक शकता. आज एज्युकेशन क्षेत्र गोंयांत आमची परिस्थिती कशी आसा तें तुमकां सगळ्यांक खबर आहा. आमचे युनिव्हर्सिटीचे रँकींग इट वॉज मच हायर, हॅज कम डावन ड्रास्टिकली. कित्याक लागून हे इंट्रोस्पेक्शन करपाची गरज. आनी म्हणून आज शैक्षणिक क्षेत्र जाय, खेळाचें क्षेत्र जाय, ते सगळे क्षेत्रांची परिस्थिती कितें आसा ती तुमकां खबर आहा. कोऑपरेटिव्ह सेक्टरा कडेन जाता, कारण विविध परिवाराचे कोऑपरेटिव्ह सेक्टर आसा. कोऑपरेटिव्ह सेक्टराची परिस्थिती कितें आसा तुमी पळयलें आसतलें. म्हापसा अर्बन बँक लिक्विडेटेड, मडगांव अर्बन बँक लिक्विडेटेड. ज्यो कोऑपरेटिव्ह बँक्स सरकारान जर हेल्प करून वाचोवपाक जाता जाल्यार वाचोवपाक जाय आशिल्ल्यो, त्यो आज परिस्थिती लोकांनी कोऑपरेटिव्ह बँकेत कोऑपरेटिव्ह बिना सरकार नाही उठा अशी म्हणा. सहकार क्षेत्र म्हणजे सगळ्यांनी एक जावन सहकार्य करून तें क्षेत्र चलोवप विथ ट्रस्ट, फूल ट्रस्ट. लोकांनी मडगांव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लोकांनी विश्वासान पैसे दिले. म्हापसा अर्बन कोऑपरेटिव्ह बँक लोकांनी विश्वासान पैसे दिले. पूण बँकेचे केन्ना केन्ना लॉस प्रॉफिट जातात. पूण थंय हें करना आसतना गरज पडली जाल्यार सरकारान तांकां आदार करपाचो आसता. आज दोनूय बँको गेल्यार कितलेशे लोकांक त्रास. जॉब गेले म्हणजे म्हाका दिसता 50 वर्सां वयर आशिल्ले लोक जे जॉबलेस जाले तांकां जॉब कोण दितलो. म्हणजे अशी परिस्थिती कोऑपरेटिव्ह सेक्टराची आसा. आनी अशा परिस्थितीत सुद्दां तुमचे विविधाच्यो 8 बँकी आसा आनी दे आर डुईंग वेल. हांव तांचे बाब MDचें अभिनंदन करता, कारण ग्रामीण भागांत तांची चड गरज आसा. पयशाची गरज बारीक खंयची आसता. ताचे भायर आज तुमी सत्कार केल्या. हांवें पायलटाचें सांगलें, पूण गणपतीचे मुर्तीकार जे गणपतीच्यो मुर्ती करतात तांचो सत्कार करतात. समाजाचो दुर्बल घटक सांगता. म्हणजे तांणी ते आउट ऑफ ते जोडपा खातीर करना. आमचे मडगांव थोडे जाण आसा ते तांचो पिढीचा धंदो जाला. बापूय करतालो, भुरगो करता. थोडे जाण भुरग्यां कडेन पयशे जाले, पूण तो म्हणटा आपूण एक 25 तरी करतलो. तो 25 गणपती करून दिता. ताणें सांगता थोडे जाण फुकट दितात, पूण तो पिढीचा आपलो हे आपूण चलयतलो अशें धरून तांणी करतात. म्हाका खात्री आसा की हे मुर्तीकार आसा तांचें कॉन्ट्रिब्युशन समाजा खातीर इमेन्स आसा. आनी तो गणपतीची सेवा करता इन एनी फॉर्म. गणपती खंयच्यान ना जाल्यार खंयच्यान पावता. हें इतलें तुमी लक्षात दवर. बाकीचे 30 जाण आसा जे कनेक्टेड विथ हेल्थ सेक्टर. हांवें सांगलें हेल्थ सेक्टरा भितर कोणीय मनशाक हेल्प करता, तो देवा भशेन मानतात. म्हणजे कोविडाच्या वेळार आमकां प्रत्यय आयलो. कोविडाच्या वेळार जे लोक जाले अशा वेळार दुसऱ्याच लोक आयले मुखार, आमी काम करतात कोविड हॉस्पिटलांत, आमी हें करतात. आनी तातूंतल्यान आमच्या लक्षांत आयलें की अशा प्रसंगात सुद्दां काम करपा खातीर लोक मुखार आयले. गरीब लोक मुखार आयले, बारीक लोक मुखार आयले. आनी मडगांव ESI हॉस्पिटल आशिल्लें,
म्हाका कन्स्टंट संबंध आसा ताचे कडेन कारण म्हाका सामकें लागीं तुज्या नांवार लोक म्हाका सोदपा येता पूण त्या वेळाचेर अनुभव म्हाका बरो आयलो लोकां कडल्यान म्हणजे लोक अशा वेळार सुद्दां मदत करपाक तयार आसता हे गोंयचें एक कितें म्हणटाले परंपरा अशें हांव मानता तांचो याद हांगा विविधा परिवारांक सत्कार केला म्हणजे ते स्पोर्ट्साचे खेळाच्या हातूंत कलेच्या क्षेत्रांत कॉम्पिटिशन घडोवन हाडून हांव परत एकदा बाब प्रताप आनी तांचे सगळे वांगड्याचें अभिनंदन करता की ताचें फावंडेशन उल्हास गांवसान घाल्लें तें तुमी अशेंच चालू दवरलां त्याच डायरेक्शन गोवाना तुम्ही प्रोग्रेसही केला 2 स्टेप मुखारी गेले असोच प्रोग्रेस तुम्ही चालू दवरलो आणि तुमच्या परिवाराच्या उत्कर्षा बरोबर गांवचो उत्कर्ष हे ध्येय मुखार दवरून गांवचो उत्कर्ष करचो कदाचित फाल्यां आनी कोणी पायलट जावपाक शकता म्हणजे त्या दृश्टींतल्यान प्रयत्न करचो की एक कोणी तुमचो समज वयर पावलो तर ताका कितें आदार जाय जाल्यार आदार करून तुमच्या परिवारांतल्यान जर असो मनीस तयार जाले जाल्यार तुमकांय अभिमान जातलो की विविधा परिवार फाल्यां खंयी गेले जाल्यार प्रतापाक उलोवपाक मेळटलें की आमच्या विविधा परिवारांतल्यान पायलट तयार जाले हे सांगपाक मेळपाक जाय शिक्षकांक सांगपाक मेळपाक जाय अशी कशी परिस्थिती तुमची जावची आणि बरे दीस तुमकां येवचे अच्छे दीन म्हणटा पळय ते लोकांक आयले ना जाल्यार पूण विविधा परिवारांक तरी अच्छे दीन येवचे अशें देवा कडेन मागता